बीडच्या केस तालुक्यातल्या मस्साजोग इथल्या सरपंच पदाच्या निवडणुकीची सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची एक फेरी पार पडलेली आहे। एका तासाभरात केस तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख तर त्यांच्याच भावकीतील स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत पार पडली आहे। मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत 84% मतदान झालंय। गतवर्षीच्या तुलनेत यावेळी 10% जास्त मतदान झालंय। मतदार राजाचा कौल नेमका कुणाला हे आज स्पष्ट होणार आहे। तर या संदर्भातले अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, मस्साजोग इथली पोटनिवडणूक पार पडलेली आहे, मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये नेमकं कसं वातावरण आहे आणि काय निकाल लागू शकतो, नागरिक काय अंदाज बांधतायत? नक्कीच बीड जिल्ह्यातील जवळपास 27 ग्रामपंचायती जे आहे त्याचा निकाल जो आहे आज लागणार आहे। त्यातच महत्त्वाचं म्हणजे केस तालुक्यातलं मस्साजोग हे गाव आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ती जागा जी आहे ती सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती आणि त्या जागेवर काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। पहिल्यांदा जर बघितलं गेलं तर 84% मतदान जे आहे काल झालेलं आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। तर जर बघितलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख ह्या देखील निवडणूक रिंगणात उभे होत्या आणि त्यांच्याच भावकीतला जो स्वरूपानंद देशमुख जे आहेत ते देखील या निवडणुकीत थेट लढताना आपल्याला पाहायला मिळाले। अत्यंत चुरशीची अशी लढत जी आहे काल पाहायला मिळाली। मतदार राजा देखील मोठ्या उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी जाऊन मतदान करताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आता थोड्याच वेळात निकाल जो आहे तो हाती येणार आहे। आता नेमकं मतदार राजा नेमका कौल कुणाला देईल आता हे थोड्याच वेळात कळणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीवर आणि निकालावर तुम्ही लक्ष ठेवून राहा। धन्यवाद।